आदिनाथची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये संपूर्ण करमाळा तालुक्यातील वातावरण ढवळून निघलंय। आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, गावभेट दौरे सुरू आहेत, वेगवेगळे बॅनर झळकत आहेत आणि विशेष म्हणजे त्या बॅनरवरती जे नेते आहेत, रोहित पवारांचा एक फोटो आहे, त्यांच्या शेजारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा फोटो आहे। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्यामध्ये प्रामुख्यानं पक्षीय राजकारण येत नाही, त्यामुळे या नेत्यांचे फोटो एकत्रित असतील, कारण का सभासद हा एका पक्षाचा नसतो। मात्र यामध्ये रोहित पवारांचं, बारामती ॲग्रोचं, आदिनाथची काय कनेक्शन आहे ते पाहणार आहोत। त्याचबरोबर रोहित पवारांचं या आदिनाथच्या निवडणुकीबद्दल काय मत आहे आणि 2021ला जर बारामती ॲग्रोकडे आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेला असता तर आज काय चित्र असलं असतं आणि त्यावेळेस माजी मंत्री तानाजीराव सावंत यांनी तो कारखाना रोहित पवारांकडे किंवा बारामती ॲग्रोकडे जाऊ दिला नाही। माजी आमदार नारायण पाटील आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे तो कारखाना दिला, याचं नक्की कारण काय आणि येणाऱ्या काळामध्ये रश्मी बागल असतील किंवा दिग्विजय बागल असतील हे काय भूमिका घेतील आणि नारायण आबा पाटील यांना जे सुभाष गुळवे आहेत बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष यांनी विधानसभेला साथ दिली होती, मात्र त्यांनी आत्ता या निवडणुकीमध्ये त्यांची साथ सोडून संजय मामांना साथ का दिली ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। या संदर्भात आपण बारामती ॲग्रोचे आणि आत्ताच्या महायुतीच्या पॅनलमधील सुभाष गुळवे आहेत त्यांच्याशी आपण फोनवरून संवाद साधला आणि त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत। तर आपण सुरुवातीला पाहूयात की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची संजय मामांनी, सुभाष गुळवे यांनी भेट घेतली होती। त्या भेटीमध्ये अजितदादा त्यांना काय म्हणाले आणि या दोघांमध्ये संवाद काय झाला ते आपण पाहूया। आणि मग दादांनी विचारलं काय परिस्थिती, म्हणजे परिस्थिती आहे चांगली दादा, पण आर्थिक अडचण फार मोठी आहे। कारण गेली जे काही इन्स्टॉलमेंट बँकेने त्यांना दिलं होतं 4 वर्षापूर्वी ते कुठलंही इन्स्टॉलमेंट त्यांनी क्लिअर केलं नसल्यामुळं पुन्हा जायचे ते कर्ज गेलं ना 100 कोटीला, जे 60 कोटीचं ह्यांना ओटीएस करून दिलं होतं आणि 13 कोटी रुपये ह्यांना वर्षाला भरायचे होते आणि त्यांना त्रिमासिक हप्ता होता, म्हणजे 3 महिन्याला 3.5 कोटी रुपये असे 4 इन्स्टॉलमेंट दिले ते 12 महिन्याचे। त्यांनी एकही इन्स्टॉलमेंट कुठलं पूर्ण न केल्यामुळं पुन्हा ओटीएस पुन्हा जैसे ते झालं ना। त्याच्यामुळं एमएससी बँकेचे जवळजवळ 110 कोटी आणि एनसीडीसी बँकेचे 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस बारामती ॲग्रो कारखाना आमच्या ताब्यामध्ये दिला होता बँकेने, त्यावेळेस 42 कोटीचं कर्ज होतं, आता ते 72 कोटीवरती गेलं। म्हणजे हे 110 आणि हे 72, म्हणजे जवळजवळ 185 कोटी रुपये नुसतं या 2 बँकेचं आणि इतर बँकेचं असं म्हणून 464 कोटी बोजा आदिनाथ कारखान्याच्या सध्या ह्याच्यावरती आहे, त्यांच्या अकाउंटवरती। हे मोठं तसं गणित आहे ना। पण मग दादानी त्याच्यामध्ये एमएससी बँकेमधून तुम्हाला मी मदत करू शकतो, पुन्हा एकदा ओटीएस करून तुम्हाला रिलीफ देऊन काही थोडेफार पैसे तुम्ही जर ऍडजस्ट केले त्या पद्धतीने मामाने सगळी तयारी केली। म्हणजे अजितदादा पूर्णपणे संजय मामाच्या पाठीमागे आहे। आपण पाहिलं की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ओटीएस करून देऊ आणि तो कारखाना पुन्हा सुरू करून मदत करू असं आश्वासन सुभाष गुळवे आणि संजय मामा शिंदे यांना अजितदादांनी दिले, हे त्यांच्या संभाषणातून दिसतंय। मात्र यावरती आमदार नारायणआबा पाटील यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलं आहे की त्या ठिकाणी अजितदादांना त्यांना आत देखील घेतलेलं नाही, त्यांना तिथून हाकलून दिलं आणि कोणतीही त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं नाही। याचं कारण म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी पक्षापासून दूर गेले होते, त्यामुळे त्यांना कोणतंही मदत न करण्याचं आश्वासन दिलंय, केवळ ते फोटो सेशन झालं आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे आदिनाथचं आणि बारामती ॲग्रोचं कनेक्शन काय आहे ते आपण जाणून घेऊया। याबाबत सुभाष गुळवे काय म्हणतायत ते आपण ऐकूया। बारामती ॲग्रोचे जवळजवळ 7 ते 8 लाख आपण इथून ऊस नेतो। 12 ते 13 हजार शेतकरी बारामती ॲग्रोच्या रोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि गेली 19 वर्ष बारामती ॲग्रो त्यांचं सातत्याने ऊस आणतोय। त्याच्यामुळे तो सगळा शेतकरी वर्ग बारामती ॲग्रोला जोडलेला आहे आणि ते शेतकरी आदिनाथ कारखान्याचे शेअर्स होल्डर आहे त्या 12 गावातले। 12 गावामधले 12 गावातले नाही, सगळेच करमाळा तालुक्यातले। करमाळा तालुक्यातले
आणि 12 गावातले मनसाल जामखेड तालुक्यामध्ये तर आपण तिथं हळगाव कारखाना बारामती अॅग्रोने त्यावेळेस तिथं घेतलेला आहे 2 वर्षापूर्वी. आणि तो जामखेडकरांचा ऊस आणतो आणि तेच शेतकरी हळगावला पण ऊस घालतात. आदिनाथ गेली आज बंद असल्यामुळं लोकांचं पूर्णपणे बारामती अॅग्रोवरती सगळं ऊसाचं क्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे करमाळा तालुका आणि जामखेड तालुका ह्या पूर्ण तालुक्यामधून हळगावचा पण आपण त्या ठिकाणी ऊस आणतोय. ते हळगाववरनं तो जो काही हळगाव कारखान्याला कार्यक्षेत्रामधला सगळा ऊस तिथं चालतो आणि तो बी शिना पट्ट्यातला करमाळ्यातली काही 20-25 गाव की जे शिना नदीच्या काठावरती आहेत त्याच्यामध्ये त्या पण ऊस आपण तिकडं हळगावला नेतो त्या लोकांचं. त्यामुळे एकंदरीत 16-17 हजार शेतकरी बारामती अॅग्रोच्या दोन्ही प्लॅन्टला अटॅच असल्यामुळं बारामती अॅग्रो संजय मामाला निवडून आले. आता दुसरी बाजू म्हणजे 2021ला जर हा जो कारखाना आहे हा जर बारामती अॅग्रोकडे गेला असता तर आज काय चित्र असलं असतं, त्याबद्दल काय म्हणतात सुभाष गुळवे ते पाहूया. हो, आपण त्याच्यामध्ये बँकेला आपण भाड्याने कारखाना घेतला होता. साधारणतः आम्ही 160 रुपये टन, म्हणजे समजा आम्ही 5 लाख जर क्रशिंग केलं 160 रुपयांनी 16-85 म्हणजे ते 8 कोटी रुपये आणि फिक्स रेट होता कारखान्याला जो बँकेला द्यायचा होता आम्हाला तो 4 कोटी रुपये. म्हणजे 4 आणि हे 8 12 कोटी रुपये तर आम्ही 5 लाख क्रशिंग केलं की आम्ही कारखान्याला देऊ शकत होतो. आणि ते साधारणतः 5 वर्षामध्ये जर बघितलं तर 12-5 कोटी रुपये बँक मी नील केली असती एमएससी बँक. कारखाना कर्जमुक्त झाला असता. बरोबर आहे. परंतु त्यावेळेस नारायण पाटील त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तिथं जो काय आमचा कार्यक्रम चालला होता हस्तांतराचा तिथं थोडेसे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली, आम्हाला अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आणि जो काही एमडी वगैरे होते त्यांचे नातेवाईक होते त्यांनी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी यायला मज्जाव केला त्यांना. आणि तिथं ती प्रक्रिया पार न पडल्यामुळं त्या दिवशी आमचं हस्तांतर झालं नाही. बरोबर. आणि लगेच वरती सरकार बदललं, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि तानाजी सावंत जे नारायण पाटलाच्या पाठीमागे होते तर त्यांनी तो थोडासा त्यात इंटरेस्ट घेतला आणि बँकेला कन्व्हिन्स करून म्हणजे राजकीय झालं थोडंसं, म्हणजे रोहित पवारांना थोडंसं हे करण्यासाठी. राजकीय म्हणजे तानाजी सावताचे 2 कारखाने आमच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. तानाजी सावताला असं वाटत होतं की जर बारामती अॅग्रो इथं आलं तर आमचे जे काही कारखाने आहेत भैरवनाथ शुगर विहारचा आणि आलेगावचा हे कारखाने बंद पडतील आणि पूर्णपणे आमचा धंदा बसेल. कारण त्यांची लोकांमध्ये विश्वासार्हता नाही, लोकांचे बिल दिलेले नाही, गेली 2 वर्षात कारखाना बंद आहे भैरवनाथ सुद्धा. आणि मग अशा परिस्थितीत आपण जर चालू करायचं म्हणलं तर बारामती अॅग्रो एकदा लोक जोडली आणि आदिनाथ कारखाना जर चांगला चालला तर निश्चितच लोक त्यांना सपोर्ट करतील, आम्हाला का करतील. त्यामुळे ते स्वतःच्या स्वार्थासाठी नारायण पाटलाचा त्यावेळेस त्यांनी खांद्यावर बंदूक ठेवली आणि नारायण पाटलाचा पूर्णपणे वापर करून घेतला. आणि नारायण पाटलाच्या लक्षात आलं नाही, ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन आलं त्यावेळेस नारायण पाटलांनी आम्हाला बोलून दाखवलं की मी चूक केली बारामती अॅग्रोला इथं आडकाठी आणून. रश्मी दीदींचं काय म्हणजे वाटतंय तुम्हाला, म्हणजे सरकारमध्ये तुम्ही महायुतीमध्ये एकत्र त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण कारखान्यामध्ये शक्यतो कुठं नसतं. कारण कारखान्याचं इलेक्शन हे त्या सभासदांच्या वरती अवलंबून असतं आणि कुठलाही सभासद एक त्या कारखान्याच्या काय एका पक्षाचा नसतो. बरोबर आहे. त्यामुळे पक्षीय राजकारण त्याच्यामध्ये बहुतेक येत नाहीये. तरी देखील बागलांचं त्यांनी ह्याच्यामधनं पूर्णपणे माघार घेतलेली आहे आणि त्यांनी आता सध्या तर अजून काही भूमिका जाहीर केली नाही. त्यांना काय असं म्हणजे ते मध्ये जे काय त्यांच्या कारखान्याचं मकाईचं हे जे होतं थक हमी वगैरे काय तर ते दिलती त्यातला काहीतरी आता डिस्बर्स पण झाली त्यांची आता काहीतरी ह्या गोष्टीमध्ये थोड्या दिवसापूर्वी. नाही, अजून त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यांना एक 140 कोटी मिळालेला पेपरला आणि काही व्हॉट्सअपवरती ऐकलेलं आहे. आणि कारखाना चालावं ही त्यांची पण भावना आहे. आता कारखाना कोणी चालवावं हे पण त्यांना माहिती आहे की कारखाना उद्या संजय मामा चालवू शकतो हे सगळ्या सभासदांना खात्री आहे. कारण शेवटी सगळी त्याच्यातनं जाऊन आलेत आणि सगळी नापास झालेत. होय. पुन्हा एकदा ती म्हणतात की आम्ही अभ्यास केलाय आम्ही, पण लोकांचा तो आता विश्वासार्हता गेलेली. त्याच्यामुळे बारामती अॅग्रो आणि संजय मामा हे दोन्ही समीकरण लोकांना ठोस दिलं पाहिजे. कारण ह्यांनी सोन्याचा दूर काढील वगैरे बऱ्याच वल्गना केलेल्या आहेत 2 वर्षापूर्वी. ज्यावेळेस बँकेचं ओटीएस स्वीकारून ह्यांनी कारखाना घेतला मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं एकनाथराव शिंदेने की आम्ही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. बरोबर. पण शेवटी इथं जे मॅनेजमेंट बघतो त्याच्यावरती डिपेंड असतं. शेवटी
मुख्यमंत्री मदत करणारच, परंतु तुम्ही खाली काय चालवलं, तुम्हाला जे काय आता हे दिलं तुम्ही एफिशियन्सीने चालवू शकला का? मुख्यमंत्री येऊन इथं कारखाना चालवणार आहे का? चालवणारी लोक तिथं नीट नाहीयेत. बरोबर. आणि नारायण पाटलाला ते झेपलं नाहीये आणि झेपण्याच्या पलीकडला तो विषय त्यांच्या दृष्टीने. शेवटी त्याच्यामध्ये मॅनेजमेंट, अनुभव, काम करणारी लोक, ह्याचं एकजूट आणि ही सगळी टीमवर्क असतं आणि ही टीमवर्क नारायण पाटलाकडे नाहीये. मुळात स्वतःला त्याच्यातली अक्कल लागती, त्यांना ह्याच्यातली अक्कल नाहीये असं आमचं मत आहे. त्यांचा हा विभागच नाहीये, त्याच्यामध्ये फार रात्रंदिवस वेळ द्यावा लागतो. गेली 20 वर्ष आम्ही बारामती अॅग्रो चालवतोय. मी आदिनाथ कारखान्यामध्ये पण 4 वर्ष व्हाईस चेअरमन होतो. आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे आणि आम्ही मनापासून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. तुम्ही विधानसभेला आता म्हणजे आबांसोबत होता, आता म्हणजे इकडं यायचं कसं काय ठरलं? यांचं एकच कारण आमचं की नारायण पाटील यांनी कुठंही आम्हाला विश्वासात घेतलं नाही. कारखान्याच्या जे काय इलेक्शन प्रक्रिया चालू असताना त्यांनी रोहितदादांशी चर्चा करायला पाहिजे होती आणि जर रोहितदादांशी चर्चा करून जर आम्ही व्यवस्थित पॅनल दिलं असतं, कारण कसं आहे की मॅनेजमेंट हे कुठंतरी चांगल्या व्यक्तीच्या हातात पाहिजे. बरोबर. पण त्यांनी असं कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्यावर चर्चा केली नाही आणि त्यांनी स्वतः वैयक्तिकच त्या गोष्टी केल्यामुळं शेवटी आम्हाला माहिती आहे की बाबा हे जर उद्याच्याला कारखाना नारायण पाटलाच्या ताब्यात दिला तर तो चालणार नाहीये आणि आमच्यासारख्या लोकांनी उद्या त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना सपोर्ट करून कारखाना जर दिला तर फार मोठी विश्वासार्हता आम्ही गमवली असती. म्हणजे आज जरी आम्हाला पॅनल जरी नाही निवडून आलं तरी आम्हाला खात्री आहे की आम्ही त्याबरोबर नाहीये. आणि भविष्यामध्ये कारखाना चालणारच नाही हे आम्ही ठाम सांगतो, कारण ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी लागतात कारखाना चालवण्यासाठीच्या पूरक गोष्टी लागतात, जे अनुभव लागतो, जे मॅनेजमेंट लागतं, मागं सगळं आर्थिक मोठं पाठबळ लागतं, अशी कुठलीही गोष्ट नारायण पाटलाकडे आज तरी नाही. आणि भविष्यात कशामुळे येईल, काय कारण आहे? आज हर्षवर्धन पाटलासारखी मोठ्या मोठ्या व्यक्ती सुद्धा या कारखान्यामुळे हात घ्यायला आले. होय होय होय. रोहित दादांचा काय रोल आहे यामध्ये? याच्यामध्ये रोहित दादाचा रोल काय नाही हो, तुमचे स्थानिक कारखाना आहे, तुमचं तिथं काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी काही इंटरफेअर करणार नाही. तुम्हाला जो निर्णय तुम्ही घेतलाय तो घ्या. आम्ही बाबा त्यांना प्रस्ताव टाकला की नारायण पाटील तर कारखाना चालू शकणार नाही आणि पक्षाचा इथं विषय नाहीये. उद्या जर तुमचं नाव घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर गेलो आणि उद्या कारखाना जर नाही चालला तर नाही अंशी म्हणलं तरी पवारांवरती ते येणार आहे, तुमच्यावरती येणार आहे डायरेक्टली. हो. त्याच्यामुळं काळाची पावलं आम्ही ओळखली आणि त्याच्यामुळं आम्ही संजय मामाच्या बरोबर चर्चा केली किंवा ह्या सगळ्या गोष्टी अशा अशा आहेत. आम्हाला पण खात्री की संजय मामा हा कारखाना चालवणार, कारण त्याच्यामुळे त्याला अनुभव आहे, अतिशय मुसद्दी नेता आहे, स्वतःला टेक्निकल चांगलं नॉलेज आहे आणि आर्थिक पण मजबूत आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं स्वतः 50-60 कोटी रुपये तो खिशातले कुठलेही टाकू शकतो आणि हे सर्वाइव्ह करू शकतो. पुन्हा कारखाना सुस्थितीमध्ये आणायला संजय मामा त्याच्यामध्ये थोडंसं अजितदादांची आणि संजय मामाची राजकीय घडी पण सोलापूर जिल्ह्यातली विस्कळीतली ती बसायला थोडंसं सुरुवात होईल, म्हणजे गुलाला एक सुरुवात होईल, तसं पण एक आहे. नाही, शेवटी राजकीय होईल नाही होईल तो भाग सोडा, पण आज एवढी मोठी संस्था आदिनाथची आहे, पोटेन्शियल आहे, कारखान्यामध्ये ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे आणि त्याच्यामुळे फक्त हे चालवायचं आणि लोकांना विश्वास द्यायचा आहे. आणि लोकांचा आदिनाथवरती एक वेगळं प्रेम आहे की बाबा आदिनाथ कारखाना हा आपला हक्काचा कारखाना आहे, त्याच्यामुळं रेटच्या बाबतीमध्ये लोक आदिनाथला माफ करतात. म्हणजे 10-5 रुपये जरी कमी मिळाले तरी लोकांना त्या संस्थेबद्दल एक वेगळी आस्था आहे. तर आपण पाहिलं की यामध्ये प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीपासून नारायणाबांची साथ का सोडली, रश्मी बागल कोणाला पाठिंबा देतील आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण जे आता नवीन जो महायुतीचा जो पॅनल आहे त्यामधील बारामती ॲग्रोचे जे उपाध्यक्ष होते सुभाष गोळवे यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी या संदर्भातली ही उत्तर दिलेली आहेत. आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या राजकीय घडामोडी या करमाळा तालुक्याच्या आदिनाथच्या बाबतीत घडतायत त्या देखील आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.